लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी जी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती, आमच्या बैठकीनंतर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका यांच्यासाठीची समन्वय बैठक झाली। त्या बैठकीला नेतृत्व उपस्थित होते आणि दोन्ही बैठकींचा मतितार्थ हाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला फार मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी तो समन्वय करायचा होता। त्यासाठी बैठक होती झाली। त्या बैठकीला जिल्ह्यातले शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ 150-200 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी देखील निश्चय केलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठच्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या मागे ठामपणानं उभं राहण्याचा निर्णय शिवसेना म्हणून आम्ही घेतलेला आहे। शिवसेना आहे ती पण खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे। बाळासाहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी सुरुवातीपासून जे कष्ट घेतले त्या पक्षवाढीसाठी असेल त्या वारसाच्या विरोधात या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार देणं ते काँग्रेसचा बालेकिल्ला असताना वसंतदादा घराण्यात अनेक वेळा काँग्रेस पक्षानं या ठिकाणी खासदारकी लढवलेली आहे, जिंकलेली आहे। तर अशा वेळेला उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंनी इथे येऊन उमेदवार हे योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णय या मतदारसंघातली मतदार जनता घेणार आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट मी जे मला जाणवलं ते आपल्याशी मेहनत घेऊन एक वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक देखील तयार केलेलं आहे आणि वसंतदादांचं देखील स्मारक आहे। वसंतदादांच्या स्मारकाला जाण्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही, कारण त्यांनी राज्याचं नेतृत्व केलेलं होतं, ते उत्तुंग नेतृत्व होतं। परंतु आमच्यावर वडील चोरले म्हणून जे आरोप करतात ते इथं आल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर देखील गेलेले आहे। त्याच्यामुळे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की जे वंदनीय बाळासाहेबांची इच्छा नव्हती, स्वप्नात देखील नव्हतं की शिवसेनेची काँग्रेस होऊ नये, ती उबाठाची काँग्रेस झालेली काल एकदा पुन्हा पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे। आणि किती जागा उरल्या, 28 जागा ज्या उरलेल्या आहेत त्यातलं कोणच उमेदवार जाहीर झालेले नाही, अजून एनसीपीचे पण जाहीर झालेले नाही। त्याच्यामुळं आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळतील याच्यावर आमचा विश्वास आहे, तेवढं आमचं नेतृत्व मोठं आहे। त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार लढणार आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे तिथे शिवसेनेला उमेदवारी मिळेल ही खात्री। पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांनी समोरासमोर येता यावं असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं होतं त्या सभेमध्ये, त्याला तुम्ही काय उत्तर द्या? त्याचं उत्तर मला वाटतं साहेबांनी दिलं की आम्हाला कशाला समोर यायला लागतं। ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, मला असं वाटतं त्यांनी गद्दारी हे शब्दप्रयोग आमच्या बाबतीत करूच नाही। 2019ला सरकार बसवत असताना भाजप बरोबर बसवायला पाहिजे होते, ते काँग्रेस बरोबर जाऊन बसलेले जे मतदान केलेले मतदार आहेत त्यांच्यावर गद्दारी कोणी केली? आम्ही केली की मुख्यमंत्री होणाऱ्यांनी केली? हे देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे। तुमच्याकडनंच आम्ही सगळं बघितलेलं आणि ऐकलेलं आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या नेतृत्वानं जो उमेदवार उभा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रोश निर्माण होणं हा देखील एक पराभवच आहे। म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। आणि काल सांगलीमध्ये येऊन गैरसमजात म्हणजे काही लोकांनी कदाचित बाजूला बसलेल्या काही लोकांनी गैरसमज पसरवला असेल, त्याच्यावर त्यांनी वक्तव्य केलेली आहे। त्यातला पहिला मुद्दा सांगलीचं विमानतळ। सांगलीचं विमानतळ होऊ शकलं नाही। अरे होऊ शकलं नाही कसं काय? 2.5 वर्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होतं, आपले खास उद्योग मंत्री असताना करायला पाहिजे होतं। त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी 66 हेक्टर जमीन आहे, ही 66 हेक्टर जमीन ही कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल, तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिलेली होती। ज्यावेळी शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून त्या नावाचा उल्लेख करतो, त्यांचे चिरंजीव माझ्या समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या अनिल भाऊंनी मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली। त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगे साहेबांनी माझ्याकडे मीटिंग लावावी विनंती केली। त्याच्यानंतर जी मीटिंग झाली त्याची मिनिट्स देखील माझ्याकडे आहे। म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं, काय घडतंय याचा पुरावा माझ्याकडे आहे। आणि आचारसंहितेचं याला काही बंधन नाही, कारण ही मीटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे, त्याचे मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं
की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे MIDC 66 एकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा. आमच्याकडे 90 दिवसामध्ये अहवाल द्यावा. जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ऍक्विएशन करण्याचा प्रस्ताव MIDC कडे आणावा. अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेल्या विमानतळाचं पुढचं पाऊल हे सरकारनं टाकलेलं आहे. त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे. दुसरं ते एक बोलले की लॉजिक आहे की 4 जून नंतर मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होते. तर मगाशी आपण एक प्रश्न जो विचारला MIDCचा त्यात अजून एक महत्वाची सांगण्यासाठी मी तुम्हाला की उद्योग विभाग किंवा MIDC आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किंवा मेगा प्रोजेक्टसाठी रेड कार्पेट देतो आणि त्यांची MOU विविध ठिकाणी करतो. तर आम्ही एक मिशन म्हणून राबवलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी देखील MOU करण्याची एक स्कीम त्याला जिल्हा उद्योग परिषद म्हणतात असं आपण महाराष्ट्रामध्ये केली आणि मला सांगताना आनंद होतोय की सांगली जिल्ह्यामध्ये 1000 कोटीचे MOU झालेले आहेत ज्यातनं किमान 2,000 ते 2,500 लोकांना रोजगार मिळाला.